नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासाठी घेऊन आला आणि तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे. परंतु त्यापूर्वी एक गोष्ट नक्की आहे की गेल्या अनेक दिवसांपासून तुमची आणि माझी भेट झालेली नाहीये. काही तांत्रिक अडचणीमुळे मी आपल्या भेटीसाठी येऊ शकलो नाही. अनेक विषय, अनेक घडामोडी या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, ज्या तुमच्या आमच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहेत. त्यावरती चर्चा होणं गरजेचं होतं. ते विषय सुद्धा आपल्यासमोर आणणंही गरजेचं होतं. परंतु आपली भेट होऊ शकली नाही, मीही आपल्यासमोर येऊ शकलो नाही. परंतु आता या पुढच्या कालावधीमध्ये दररोज तुमची आणि माझी डीएस न्यूजवर निश्चितपणे भेट होईल. वेगवेगळे विषय आपण हाताळतोय. विशेषतः सध्या जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी असाच सामना या ठिकाणी झालेला आहे. परंतु महायुतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यामध्ये वातावरण असताना महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येईल अशीच भावना प्रत्येक मतदाराची होती. परंतु झालंय सगळं उलटं. या निकालाकडे जर आपण पाहिलं तर महायुतीनं दणदणीत विजय महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. ही सगळी स्थिती तुम्हाला माहिती आहे. तसं जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असं म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही. कारण या महायुतीमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टीनं 132 जागेवरती विजय मिळवलेला आहे आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेनं 57 आमदार त्या ठिकाणी विजयी केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुद्धा 41 आमदार त्या ठिकाणी विजयी झाले आहेत. आणि विशेष म्हणजे या महायुतीला पुन्हा 7 अपक्ष आमदारांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण बहुमत, तसं जर पाहिलं तर एकतर्फी बहुमत हे महायुतीकडे आलेले आहे. हे सगळं जरी असलं तरी एक स्थिती या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातल्या या निकालावर ज्यांनी मतदान केलं, जो मतदार आहे किंवा सामान्य नागरिक आहे, ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो ते कुठेही समाधानी दिसत नाहीये. जर एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान झालं असेल, एवढ्या मोठ्या संख्येनं जर महायुतीचे आमदार विजयी झाले असतील तर त्यांना मतदान करणारा मतदार सुद्धा याच महाराष्ट्रातला आहे, जो कोट्यावधीच्या संख्येनं आहे. त्यांनी तर जल्लोष करायला पाहिजे होता, आनंद व्यक्त करायला पाहिजे होता. पण तसं चित्र निकालानंतर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाहीये. आज निकाल लागून बरेच दिवस झालेले आहेत. राज्यामध्ये सरकारनं शपथविधी सुद्धा त्या ठिकाणी आपला पूर्ण करून घेतलेला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु यापूर्वी मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी मात्र उपमुख्यमंत्री पदावर आपलं समाधान त्या ठिकाणी मांडलेलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे हे उपमुख्यमंत्री होते आणि आताही ते उपमुख्यमंत्रीच आहेत. म्हणजे सरकार आहे तेच आहे, फक्त मुख्यमंत्र्यांचा बदल उपमुख्यमंत्र्यामध्ये झालाय आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री झालेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांचीच फक्त आदला बदल झालीये असं म्हणणं तरी काही वावगं ठरणार नाहीये. राहिला प्रश्न, या तिन्ही पक्षाचे जे आमदार होते तेच पुन्हा निवडून आलेले आहेत, जे मंत्री होते तेही पुन्हा निवडून आलेले आहेत. वास्तविक पाहता असं कधी होत नाहीये. कारण जनतेचा रोष हा सरकारच्या विरोधात असतो, तो मंत्र्यांच्या कामाच्या विरोधात असतो, आमदाराच्याही विरोधात असतो. परंतु यापैकी कित्येक आमदार हे 2 टर्म 3 टर्म पूर्ण केलेले आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा त्यांच्याविषयी रोष होतात. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर महायुतीच्या विरोधातच प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक, प्रत्येक ग्रामस्थ हा सातत्यानं बोलत होता. त्याचं प्रत्येक मीडियानं सुद्धा ही माहिती आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवली होती. आणि जे सर्वे झाले निवडणूक पूर्व किंवा निकाल पूर्व, या सर्वेमध्ये सुद्धा सगळे सर्वे असं सांगत होते की महाविकास आघाडी ही सत्तेत येते आणि महायुतीचं या ठिकाणी नुकसान होतंय. परंतु झालेलं सगळं उलट. आणि आजही कुठल्याही मतदारांना आपण बोललो तर प्रत्येक जण एकच बोलतो, असं झालंच कसं, कारण एवढा निकाल लागेल असं आम्हाला वाटलंच नाही, अशी सुद्धा भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते. मित्रांनो, तुमची सुद्धा कदाचित ही भावना असेल असं माझं मत आहे. परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येनं जर आमदार निवडून आले असतील आणि ते सत्तेमध्ये बसले असतील तर निश्चितपणे त्यांचं अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करावं लागेल. परंतु परिस्थिती अशी आहे की एवढा मोठा विजय, तसं जर महाविकास आघाडीचे किंवा विरोधातले नेते आजही या विजयाला राक्षसी बहुमत असं या ठिकाणी म्हणतात. जर राक्षसी बहुमत जर महायुतीला मिळाला असेल तर मग या महाराष्ट्रामध्ये जल्लोष का झाला नाही. तसं जर पाहिलं तर गेल्या 5 ते 10 वर्षापासून विकासाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर विकास हा फक्त नावाला राहिलेला आहे, तो केव्हाच मेलेला आहे. कारण सामान्यांपर्यंत विकास कामं पोहोचलेली नाहीयेत, सामान्यांची कामही त्या ठिकाणी होत नाहीयेत. ही सगळी परिस्थिती असताना, एवढा मोठा निकाल, एवढे मोठे आमदार निवडून आलेले असताना
आनंद नेमका कुठं गेलाय हा सुद्धा प्रश्न महाराष्ट्रातली जनता विचारतीये. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी जे आमदार निवडून आले आहेत ते केवळ 2,000, 3,000, 5,000 नव्हे तर अनेक मतदारसंघामध्ये लाखाच्या फरकानं आमदार निवडून आलेले आहेत. काही 75,000 नाही, 40,000 नाही, 30,000 सुद्धा आले. आणि काही मोजके जे आमदार आहेत जे विरोधी पक्षातून आलेले आहेत किंवा महाविकास आघाडीचे आले ते मात्र 1,000, 1,500, 2,000 मतानं विजयी झालेले आहेत. जर त्या मतदारसंघामध्ये चर्चा केली तर तिथले लोक जे सांगतायत ते सांगतायत हा निकाल उलटा लागायला पाहिजे होता. हा अशा पद्धतीनं कसा लागला? म्हणजे जी मंडळी आज लाखानं, 40,000 किंवा 20,000 विजयी झालेले ते पराभूत व्हायला पाहिजे होते आणि त्यांच्या विरोधात जे पराभूत झालेले आहेत मोठ्या फरकानं त्यांचं मताधिक्य एवढं असायला पाहिजे होतं असं त्या भागातल्या मतदारांचं मत आहे. आता हा राहिला प्रश्न निकालाच्या नंतर या मताला किती महत्व आहे किती नाही हा भाग वेगळा, परंतु ईव्हीएम घोटाळा झालाय असं सामान्य माणसाचं मत आहे. विरोधी पक्षातले अनेक नेते जे पराभूत झालेले आमदार आहेत ते सुद्धा बोलतायत की ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, त्याशिवाय असा निकाल लागू शकत नाहीये. सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा जे उमेदवार पराभूत झाले ते सुद्धा आक्षेप नोंदवतायत की माझा पराभव होऊ शकत नव्हता, मी पराभूत झालो कसं? म्हणजे सत्ताधाऱ्यामध्ये पराभूत असले तरी तेही या निकालाच्या बाबतीत समाधानी नाहीयेत आणि जे विरोधकांमध्ये पराभूत झालेले आहेत ते तर समाधानी नाहीच, परंतु विरोधकांमधले जे विजयी झालेले आहेत जे थोड्याफार मतानं फरकाने विजयी झाले त्यांनी सुद्धा ईव्हीएम मशीनवर आपला आक्षेप नोंदवलेला आहे. प्रतिक्रिया देताना त्याने सांगितलं की आमचं मताधिक्य हे मोठ्या पद्धतीनं पाहिजे होतं परंतु ते आलेलं दिसत नाही, म्हणजेच काहीतरी घोटाळा या ठिकाणी मशीनमध्ये झालेला आहे. सामान्य नागरिकांना ज्यावेळेस आपण बोलतो त्यांचं सुद्धा असंच मत येत आहे. परंतु या मताला आता सत्ताधारी किती महत्व देतील हा एक प्रश्न आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे, जर ईव्हीएम मशीनमध्ये जर घोटाळा झाला असेल असं जर विरोधकांनी सामान्य मतदारांचं मत असेल तर हा आक्षेप येतो निवडणूक आयोगाकडे. निवडणूक आयोगाने याचं उत्तर देणं गरजेचं होतं, जे सुरुवातीला त्यांनी दिलं नाही, नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की असं कुठेही होऊ शकत नाही, मशीन हॅक होऊ शकत नाही, त्याला हात न लावता कोणीही मशीन हॅक करून दाखवावं. प्रश्न असा आहे मित्रांनो, मशीनला हात लावायचा किंवा न लावायचा हा प्रश्न नंतरचा आहे, परंतु मशीन हॅक होतं असं विरोधकांच्या अनेक नेत्यांचं मत आहे. अनेक जे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो हे भारतीय जनता पार्टीच्या अनेक खासदारांना, अनेक मंत्र्यांना, अनेक नेत्यानं यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी सुद्धा ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. त्यांनी तक्रारही तशी यापूर्वी केलेली होती. म्हणजे सत्तेत नसताना भारतीय जनता पार्टीनं ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो ही तक्रार केलेली आहे. आणि आता मात्र जे पराभूत झालेले आहेत ते महाविकास आघाडीचे नेते सुद्धा ईव्हीएम बद्दल तक्रार करतायत. याला सर्वस्वी जबाबदार जर कोणी असेल तर तो निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगाची मंडळी आहे. तसं पाहिलं तर या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक घोटाळे झालेत, बोगस मतदान झालेलं आहे. त्या ठिकाणी मतदारांना मतपेटीपर्यंत येऊ दिलं परंतु बटणं मात्र दुसऱ्यांनी दाबलेले आहेत असे सुद्धा आरोप झाले. तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या, काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या परंतु ते गुन्हे दाखल झाले नाहीत अशी सुद्धा तक्रार या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नव्हे अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. खरंच एवढी विश्वासार्हता जर ह्या निवडणुकीनं जर गमावली असेल आणि मतदारांनाच जर आपण निवडून दिलेला आमदार यावरच जर विश्वास बसत नसेल किंवा आपण दिलेलं मतदान त्याच उमेदवाराला पडलंय का हा जर अविश्वास मतदाराच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर हे सरकार विश्वासपात्र सरकार म्हणून पुढच्या 5 वर्ष टिकेल की नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे. कारण मतदार आणि ज्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत त्याच राज्यातल्या जनतेला जर या निवडून दिलेल्या सरकारवरती, निवडून आलेल्यावरती जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, अविश्वास निर्माण होत असेल तर मग सरकार विश्वास संपादन कसा करेल हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे सगळी कारणं या पुढच्या व्हिडिओमध्ये मी निश्चितपणे सांगणारच आहे की महायुतीचा विजय कसा झाला, महाविकास आघाडी पराभूत का झाली, याची अनेक कारणं आहेत. ती सुद्धा कारणं डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या समोर आणेल. परंतु आज एकच प्रश्न आहे, विकास तर मागेच मिळालेला आहे परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं विजय होऊन सत्ता येऊन सुद्धा राज्यामध्ये आनंद का दिसत नाही हा प्रश्न सामान्यांच्या मनामध्ये आहे. कुठंही जल्लोष, फटाके नाहीयेत, कुठं पेढे वाटप झालेले नाहीये. मुख्यमंत्री म्हणून एक देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर मात्र राज्यातल्या काही भागामध्ये कृत्रिम आनंद त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. हो, मी कृत्रिम यासाठी म्हणतोय की नैसर्गिक जो आनंद असतो, नैसर्गिक जो जल्लोष असतो
तो वेगळा असतो, तो दिसत असतो. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ज्या सूचना केल्या गेल्या किंवा त्यांचा नेता मुख्यमंत्री होतोय म्हणून त्यांना जो आनंद झाला त्याचा आनंद आपल्याला दिसतोय. परंतु काही भागामध्ये आनंद नसताना सुद्धा केवळ पक्ष आदेश, पक्ष सूचना किंवा नेत्यांच्या सूचना आल्या म्हणून त्या ठिकाणी फटाके वाजवण्यात आलेले, गुलाल उधळण्यात आलेला आहे, हे सुद्धा आम्ही प्रत्यक्षदर्शी म्हणून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, अनुभवलंय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एवढं बलाढ्य शक्ती घेऊन जरी सत्तेत आलं असलं तरी मात्र महाराष्ट्रातल्या जनतेच्या चेहऱ्यावर, मनामध्ये समाधान आणि आनंद दिसत नाही. ही स्थिती या ठिकाणी मला आपल्याला सांगावीशी वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, हे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं आहे, तुम्हाला याबद्दल समाधान आहे का? तुम्हाला आनंद आहे का? आणि तुम्ही जे मतदान केलंय तेच मतदान या उमेदवारांना पडल्यामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या संख्येनं सत्तेत आलं आहे का? याबद्दल तुमचं उत्तर द्या. आणि जर तसं झाले नसेल तर तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया आणि तुमचे काही अनुभव असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या. कारण तुमची प्रतिक्रिया, तुमचे कॉमेंट्स या आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण त्या संपूर्ण महाराष्ट्रातून असतात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असतात. मित्रांनो, आपण जर कुठल्याही विषयाला ऐकल्यानंतर त्याच्याविषयी जर आपलं मत आणि आपली प्रतिक्रिया दिली तर निश्चितपणे तुम्हाला काय वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राला समजतं आणि आम्हाला सुद्धा समजतं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.